नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे लहानांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा आपण करणार आहे। मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत, मुलं घरी आहेत, त्याच्यामुळे मुलांच्या आवडीचे पदार्थ। माझ्या मुलांना तर खूप आवडतात आलू पराठे। माझेच काय, मला वाटतं सगळ्याच असं कोणीच नसेल की ज्याला आलू पराठे आवडत नाही। चला बघूया आपण आलू पराठे सगळ्यांच्या आवडीचे। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले। आपण सगळ्यात आधी कणिक भिजवून ठेवू जेणेकरून आपली भिजेल, ती मुरेल कणिक तोपर्यंत। कणिक घेतली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतले जेणेकरून आपले पराठे छान होतील खरपूस। मीठ घेतले थोडंसं आणि तूप टाकायचं त्यामध्ये। आता हे पण छान मिक्स करून घेऊ सगळं। मुलांच्या आवडीचे पदार्थ असले की मुलं एकदम खुश होऊन जातात, आवडीने खातात एकदम। आपण आता थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ भिजवून घेऊ। छान मऊ असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे आपलं पीठ भिजवून झालंय। आता आपण हे पीठ झाकून ठेवून देऊ। आपले पीठ भिजेल तोपर्यंत आता इकडे मी बटाटे घेतलेत, छान उकडून घेतलेत हे बटाटे, त्याचे साल काढून घेतले। आता हे हाताने मॅश न करता आपण किसणीने किसून घेणार आहे। हाताने मॅश केल्याने कसं थोडेफार बटाट्याचे मोठे पीसेस राहतात, मग आपला पराठा फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे जर किसणीने आपण किसून घेतले तर सगळा बटाटा एकसारखा होतो आणि आपला पराठा फाटत नाही। सगळे बटाटे मी असेच आता किसून घेणार आहे। किसून झाले आपले सगळे बटाटे। त्यामध्ये आता आपण बाकीचे पण मसाले टाकून घेऊ सगळे। त्यामध्ये आता ही कोथिंबीर टाकणार आहे। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे छान। त्यानंतर मी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि आलं मिक्सरला फिरवून घेतलंय, ते पण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार, आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। कोण किती तिखट खातं त्यानुसार तिखट आणि मीठ वापरायचं आहे। आता त्यामध्ये मी आमचूर पावडर टाकून घेतली आहे। आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी चालेल। हळद पावडर टाकली आहे त्यामध्ये। आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊ। हे चमच्याने काही व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे। छान मिक्स करून झाले। आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। सगळ्या पिठाचे गोळे करून घेऊ आपण आता। या बटाट्याचे सगळे गोळे तयार आहेत बटाट्याचे। आता आपण जी कणिक भिजवून ठेवली होती ती कणिक घेऊया। आता छान भिजली आहे, मऊ झाली आहे कणिक। आता आपण याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत। त्यासाठी उंडा घेतलाय पराठ्यासाठी। साईडनी थोडं असं हे करून घ्यायचं आहे, पसरवून मधून जाडसर ठेवायचं आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता आपण जे बटाट्याचे गोळे करून ठेवलेत तो त्यामध्ये भरायचे आहे आणि आपण कसं पुरण जसं भरतो त्याप्रमाणे आपल्याला आता हे बटाट्याचं सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे। पूर्ण सारण भरून तर वरून त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि त्याला असं दाबून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपण छान याचा पराठा लाटून घेऊ। हलक्या हाताने आपण आता पराठा लाटून घेणार आहे हा छान। बटाट्याचे पराठे थोडेसे जाडसरच असतात। सगळीकडून छान एकसारखा पराठा लाटून घेऊ आपण। आपला पराठा लाटून आता
मी तवा आधीच तापायला ठेवला होता, त्यावर आता तूप टाकूया आपण आणि त्यावर पराठा टाकून घेऊ. पराठ्यांसोबत तूपच छान लागतं, तेलाचाही वापर करू शकतात पण तुपाची चव छान लागते. छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला पराठा. तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर. छान भाजला आपला पराठा. आता छान रेडी आपला पराठा. अजून एक पराठा आपण करून घेऊ आता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा नक्कीच. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. छान आपण आता हा पण पराठा लाटून घेऊ. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी केले सबस्क्राईब त्यांचे आभार, ज्यांनी नाही केले त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे. सगळीकडे छान असं थोडं त्याला प्रेस करून घेतलं की सारण सगळीकडे पसरलं जातं. सारण सगळीकडून पसरलं गेलं की पराठा छान लागतो. कडेपर्यंत सारण पसरलं गेलं पाहिजे छान. झालाय आपला पराठा लाटून छान. आता छान सगळीकडून आपलं सारण पसरलं गेलंय. कडेपर्यंत सारण आलंय. असं कडेपर्यंत सारण पसरल्या गेलं की पराठा छान लागतो. छान भाजून घेऊ आपण आता हा पण पराठा. आणि आपण दह्यासोबत हा पराठा खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस सोबत, जसा आवडेल तसा. दह्यासोबत पण छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.